नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कोऑर्डिनेट जॉमेट्रीमधील अतिशय महत्त्वाचा फॉर्म्युला सेक्शन फॉर्म्युला याबाबत आपण आज विचार करणार आहोत. गेल्या मागील 2 तासापासून आपण डिस्टन्स फॉर्म्युलाचा विचार करत आलेलो आहोत आणि डिस्टन्स फॉर्म्युल्यावर आधारित वेगवेगळी उदाहरणं आणि डिस्टन्स फॉर्म्युला तो कशा पद्धतीने आला याबाबतही आपण मार्गदर्शन घेतलं. आता आपल्याला या सेक्शन फॉर्म्युल्याकडे जायचं आहे. तर काय हा सेक्शन फॉर्म्युला, याच्यामुळे काय घडेल, काय करता येईल, कुठल्या व्हॅल्यूज मला काढता येतील, याचा विचार आपल्याला आज या तासामध्ये करायचा आहे. तर सेक्शन या नावावरूनच आपल्याला दिसतं आहे की सेक्शन म्हणजे भाग. येस. मग आता जर आपण असा विचार केला की इफ वन ऑफ द सेगमेंट लाईन सेगमेंट इज गिव्हन and one of the P point is on that line segment. Suppose this is a segment AB and P point is in between A and B. Yes. Now due to this point P, this segment AB is divided into the 2 parts. हे आपल्याला माहिती आहे. याला आपण डिव्हिजन ऑफ लाईन सेगमेंट असं म्हणतो. This is called as a division of line segment. Now when we take a P point in between A and B, then we say that point P divides the segment AB in the ratio. आता suppose AB is equal to 6 units and PB is equal to 10 units. Yes. Then we write AP upon PB is equal to 6 upon 10, means that 3 upon 5. This is the simplest form of 6 upon 10. And we say that this point P divides the segment AB in the ratio 3:5. In the ratio 3:5. Yes. Means this is the concept of division of line segment. Division of line segment चा हा concept आहे, बरोबर. And this point P is in between A and B. Hence we say that this point P divides the segment AB internally. Yes, this point is a internal division point. या पॉईंटला आपण इंटरनल डिव्हिजन पॉईंट असं म्हणणार. मग आता हा जो सेगमेंट आहे हा पी पॉईंटमुळे डिव्हाइड झालेला आहे. कोणत्या रेशोमध्ये? 6:10 और 3:5 या रेशोमध्ये तो डिव्हाइड झालेला आहे. मग काय विचारात घ्यायचं आहे आपल्याला, सेक्शन फॉर्म्युला कशासाठी आहे की सपोज द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट ए अँड बी हॅव गिव्हन टू यू and we have to find the coordinate of the point P which divides the line segment in the given ratio. दिलेल्या रेशोमध्ये जर एखादा पॉईंट P किंवा एखादा कुठलाही एक पॉईंट त्या लाईन सेगमेंटला डिव्हाइड करत असेल इन दॅट गिव्हन रेशो, देन बाय सेक्शन फॉर्म्युला we can find out the coordinate of the point which divides the line segment in the given ratio. दिलेल्या रेशोमध्ये डिव्हाइड करणाऱ्या लाईन सेगमेंटला डिव्हाइड करणाऱ्या पॉईंटचा कोऑर्डिनेट मला काढायचा आहे. इथे डिस्टन्स काढायचं नाही. या ठिकाणी मला डिस्टन्स मिळत नाहीत. तर या ठिकाणी काय मिळतात, तर त्या सेक्शन फॉर्म्युल्यामुळे त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आपल्याला मिळतात. ते कोऑर्डिनेट्स मला या ठिकाणी काढायचे. नाव सपोज टेक अ कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम. आता हा भाग मी बघितला की डिव्हिजन ऑफ लाईन सेगमेंट. येस. आता आपण एक कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम घेऊया. या कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये एक सेगमेंट मी घेणार, दॅट इज ए बी. सपोज दिस इज अ कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम. एकच मी या ठिकाणी क्वाड्रंट काढतोय
This is a Cartesian coordinate system. In that Cartesian coordinate system, take any segment. एक सेगमेंट मला घ्यायचा आहे. सेगमेंट मी अशा पद्धतीने घेतो. सपोज दिस पॉइंट इज A and this point is B. This point is A. Coordinate of point A, x1, y1. Yes. Coordinate of point B, x2, y2. Yes. Now again, P is a point which divides the line segment. Yes, this is point P which divides the line segment in the ratio m:n. जसं आपण डिव्हिजन ऑफ लाईन सेगमेंटमध्ये बघितलं होतं 3:5, त्याचप्रमाणे मी हा रेशो घेतला या ठिकाणी m:n. या रेशोमध्ये हा पॉईंट P डिव्हाइड करतो. या पॉईंट Pचे जे कॉर्डिनेट्स आहेत ते x, y आहेत असं विचार करूया. मग मला काय शोधायचं इथे, तर x म्हणजे काय आणि y म्हणजे काय. व्हॉट इज x अँड व्हॉट इज y. मग x आणि y हे कॉर्डिनेट्स मी या दिलेल्या दोन कॉर्डिनेट्सवरून आणि दिलेल्या रेशोवरून कशा प्रकारे काढू शकतो, हा सेक्शन फॉर्म्युला आहे. सेक्शन फॉर्म्युल्यामध्ये मला त्या डिव्हिजन पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काढायचे आहेत. हा मुद्दा लक्षात ठेवा की मला कोऑर्डिनेट्स काढायचे आहेत. एक्स, व्हॉट इज एक्स ते मला काढायचं आहे. व्हॉट इज वाय, वाय म्हणजे काय ते मला काढायचं आहे. येस, आपण कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम या ठिकाणी घेतलेली आहे. ॲक्सिस एक्स आणि वाय हे दोघंही ॲक्सिस मी या ठिकाणी घेतलेले आहेत. आणि याच्यामुळे काय घडतंय किंवा काय घडेल, कशा पद्धतीने आपल्याला विचार करायचा आहे त्याचा भाग आपण या ठिकाणी बघणार आहोत. ओके, तर आता लेट अस सी दॅट हाऊ टू फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट P विच डिव्हाइड्स द लाईन सेगमेंट इन टू द गिव्हन रेशो. दिस इज अवर कन्सेप्ट. या कन्सेप्टनुसार मला आता त्या पॉइंट Pचे कोऑर्डिनेट्स काढायचे आहेत. बरोबर. नाव हियर द पॉइंट P डिव्हाइड्स द लाईन सेगमेंट AB इन द रेशो m:n. m:n. मी पहिला मुद्दा या ठिकाणी लिहितो. हियर पॉइंट P डिव्हाइड्स लाईन सेगमेंट AB इन रेशो m:n किंवा अशा पद्धतीने लिहूया आपण m:n. मीन्स दॅट AP अपॉन PB इज इक्वल टू m/n. हा मुद्दा लक्षात ठेवा. ओके, आता पुढे जाऊया आपण. कोऑर्डिनेट्स ऑफ A x1, y1, कोऑर्डिनेट्स ऑफ B x2, y2 अँड कोऑर्डिनेट्स ऑफ P x, y याप्रमाणे मी घेतलेले आहेत. P जो इंटरनल डिव्हिजन पॉईंट आहे त्याचे कोऑर्डिनेट्स मी अशा पद्धतीने त्या ठिकाणी x आणि y हे घेतलेले आहेत. पुढे काय प्रोसेस करूया आपण. ड्रॉ द परपेंडिक्युलर फ्रॉम पॉइंट A, P अँड B ऑन द x ॲक्सिस. काय काय करायचं आहे बघा. A, P आणि B या तीन पॉईंटपासून मला परपेंडिक्युलर काढायचे आहेत. कुठे, ऑन द x ॲक्सिस. येस, ड्रॉ द परपेंडिक्युलर. बघा, A पॉईंटपासून मी या ठिकाणी परपेंडिक्युलर काढतो आहे. P पॉईंटपासून सुद्धा परपेंडिक्युलर काढणार आहे. अँड फ्रॉम पॉईंट B ऑल्सो ड्रॉ द परपेंडिक्युलर ऑन द x ॲक्सिस. येस, सपोज दीज पॉईंट्स आर. आता हे या ठिकाणी इंटरसेक्ट होतात. मग या ठिकाणी आपण घेऊया दिस पॉईंट इज C, दिस पॉईंट इज Q अँड दिस पॉईंट इज D. means AC perpendicular to x axis, PQ perpendicular to x axis and BD is also perpendicular to x axis. याप्रमाणे मी या ठिकाणी घेतलं. आता या ठिकाणी what is the coordinate of point C? Can we find the coordinate of point C? Yes. कारण या ठिकाणी मी हा जो पॉईंट दिसतोय A आहे याचा कोऑर्डिनेट काय आहे, x1, y1. म्हणजे धिस पॉईंट इज लाय ऑन द x ॲक्सिस अँड द पॉईंट विच इज लाय ऑन द x ॲक्सिस हुज y कोऑर्डिनेट इज 0. y कोऑर्डिनेट 0 असतो. म्हणजे x कोऑर्डिनेट काय आहे तर x1. येस, x1, 0. दिस इज द कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट C.
What is the coordinate of point Q? X. Here is X. X, 0. हे तुमच्या लक्षात आलं असेल बघा, कारण y coordinate 0 आहे. The points are lie on the x axis. What is the coordinate of D? x2, 0. x2, 0. This is the point of coordinate of the point D. Yes, याप्रमाणे मी या ठिकाणी लिहून घेतलं. आता मला काय विचारात घ्यायचं आहे, तर या ठिकाणी 3 लाइन्स, देर आर 3 लाइन्स and these 3 lines are perpendicular to the same line. बघा, जॉमेट्रीमध्ये अशा प्रकारचे कन्सेप्ट आपल्याला ओळखावे लागतात आणि त्याच्यावरून निष्कर्ष काढावा लागतो. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जॉमेट्रीमध्ये आहे की मला काय या ठिकाणी अनुभव येतोय की लाईन AC, PQ and BD drawn perpendicular to the x-axis means all these 3 lines are perpendicular to the x-axis, hence the lines are parallel. बघा, if 2 or more lines are perpendicular to the same line then the lines are parallel. This is our property. ही आपली प्रॉपर्टी आहे. म्हणून आपण या ठिकाणी कोणकोणत्या लाइन्स पॅरलल घेणार आहोत? AC parallel to PQ, parallel to BD. Why? Because these 3 lines are perpendicular or 3 segments are perpendicular to the same line. Yes, याप्रमाणे मी इथे घेतलेलं आहे. आता मला CQ हे डिस्टन्स काढता येईल का? बघा, मुद्दा काय आहे, CQ डिस्टन्स काढता येईल का? येस, काढता येईल. कशा पद्धतीने काढणार आपण? x ग्रेटर आहे कारण इकडे इन्क्रीज होत जात आहे, म्हणजे x मायनस x1. येस, दिस इज द डिस्टन्स CQ. CQचं डिस्टन्स येईल x मायनस x1. येस, मग या ठिकाणी आपण लिहून घेऊया. हियर ड्रॉ AC, PQ and BD perpendicular to x-axis. Yes, and hence AC is parallel to PQ is parallel to BD. Yes, हा एक निष्कर्ष मी या ठिकाणी काढून घेतला. आता मी पुढे काय करणार, तर CQ डिस्टन्स. नाव कॅन यू फाइंड CQ? येस, CQ इज इक्वल टू x minus x1. CQ is x minus x1. Yes. What is QD? QD is x2 minus x. QD is equal to x2 minus x. This is QD. बघा, या पद्धतीने मी लिहिलेलं आहे. आता मला या ठिकाणी एक प्रॉपर्टी वापरायची आणि ती प्रॉपर्टी आपल्याला लगेच लक्षात आली पाहिजे. ती प्रॉपर्टी आहे 3 पॅरलल लाइन्स. प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाइन्स. मग ही प्रॉपर्टी आपल्याला काय सांगते की इफ अ ट्रान्सवर्सल इंटरसेक्ट द 3 पॅरलल लाइन्स देन द रेशो ऑफ द इंटरसेप्ट्स फॉर्म्ड ऑन द वन ट्रान्सवर्सल इज कॉन्ग्रेंट विथ द रेशो ऑफ द इंटरसेप्ट्स फॉर्म्ड ऑन द एनी अदर ट्रान्सवर्सल. येस, 3 पॅरलल लाइन्स आपल्याला माहिती आहेत. समजा या 3 पॅरलल लाइन्स आहेत. ही एक ट्रान्सवर्सल मी घेतली, या ठिकाणी APB अशा पद्धतीने घेतला आणि दुसरी ट्रान्सवर्सल या पद्धतीने घेतली, अशी घेतली तरी चालेल. मग या ठिकाणी ही जी ट्रान्सवर्सल आहे याला नाव देतोय मी आता या ठिकाणी CDE. मग मला काय माहिती आहे, तर AP/PB इज इक्वल टू CD/DE. हा रेशो इक्वल असतो. व्हाय? बिकॉज द लाइन्स आर पॅरलल. मीन्स द रेशोज आर इक्वल. मीन्स AP/PB is equal to CD/DE. Yes, means if the lines are parallel and if the parallel lines are intersected by a transversal, then मग आता इथे पॅरलल लाइन्स कोणत्या आहेत, तर these are the parallel lines. AP is parallel to PQ is parallel to BD या parallel lines आहेत. This is the one transversal. Yes, AB is the one of the transversal
अँड एक्स ॲक्सिस दिस इज द अनदर ट्रान्सवर्सल. मग विचारात घेऊया m/n हा जो रेशो आहे हा कोणाबरोबर आहे, तर CQ/QD याच्याबरोबर आहे बाय द प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स. येस, म्हणून खाली मी आता लिहिणार बाय प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स, by the property of 3 parallel lines CQ/QD. yes, CQ/QD is equal to AP/PB. लिहूया आपण CQ/QD is equal to AP/PB and this ratio is m/n. बघा AP/PB हा रेशो किती आहे, m/n. हा सुद्धा m/n असेल. मग पुढे मी लिहिताना फक्त हे दोन रेशो घेणार आहे, CQ/QD इज इक्वल टू m/n. येस, नाउ व्हॉट इज CQ? CQ इज गिवन हियर x minus x1. पुट द व्हॅल्यूज x minus x1 divided by QD. what is QD? x2 minus x, x2 minus x. yes, QD is x2 minus x. right here x2 minus x is equal to m/n, is equal to m/n. मी काय करणार आता इथे क्रॉस मल्टिप्लाय, क्रॉस मल्टिप्लाइंग. मी क्रॉस मल्टिप्लाय यांचं करतो. क्रॉस मल्टिप्लाय केल्यावर मला काय मिळेल, n इंटू दिस टर्म दॅट इज n इन ब्रॅकेट x मायनस x1. येस, इज इक्वल टू m इन ब्रॅकेट x2 मायनस x, x2 मायनस x. प्रॉडक्ट काय घ्यायचं आहे आपल्याला, या ठिकाणी प्रॉडक्ट घेऊया n इंटू x दॅट इज nx मायनस n इंटू x1 इज इक्वल टू m इंटू x2 मायनस m इंटू x. आता ज्या सिमिलर टर्म्स आहेत, या सिमिलर टर्म्स मला कलेक्ट करायच्या आहेत. सिमिलर टर्म्स कोणत्या कोणत्या आहेत, nx अँड mx. मी आता mx या बाजूला आणतो, म्हणजे nx प्लस mx इज इक्वल टू mx2 त्याच ठिकाणी राहू देतो, मायनसचं प्लस होईल nx1 प्लस nx1. येस, आता याच्यातून मला काय कॉमन काढता येईल, x इज कॉमन, म्हणजे x इन ब्रॅकेट m प्लस n इज इक्वल टू m x2 प्लस nx1. येस, पुढच्या स्टेपला मी काय करणार, या ठिकाणी x ची व्हॅल्यू मला काढायची आहे, तर या ठिकाणी mx2 प्लस nx1 डिवायडेड बाय हा m प्लस n मला या ठिकाणी आणावं लागेल. येस, अँड दिस इज द व्हॅल्यू ऑफ x. म्हणजे यावरून मला व्हॅल्यू ऑफ x मिळाली, x इज इक्वल टू mx2 प्लस nx1 डिवायडेड बाय m प्लस n. आता ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू कोणाची आहे, तर या x ची व्हॅल्यू आहे. मग आता y ची व्हॅल्यू काढण्यासाठी मी काय करणार, इफ वी ड्रॉ द परपेंडिक्युलर फ्रॉम दॅट सेम पॉईंट्स ऑन y ॲक्सिस. पुन्हा y ॲक्सिसवर तुम्ही अशा पद्धतीने जर परपेंडिक्युलर्स काढले तर पुन्हा या 3 पॅरलल लाईन्स येतील बघा, या 3 पॅरलल लाईन्स. पुन्हा हे जे आहे या ठिकाणी हे 3 पॉईंट्स मी पुन्हा या ठिकाणी घेऊया, त्याचं नाव देऊया E G F समजा. तर मला पुन्हा यांचा या ठिकाणी कोऑर्डिनेट काढता येईल, हे डिस्टन्स काढता येईल. सिमिलरली इफ वी ड्रॉ द परपेंडिक्युलर फ्रॉम दॅट पॉईंट टू द y ॲक्सिस देन वी गेट द अनदर फॉर्म्युला फॉर द y. मग जर याचप्रमाणे मी करत गेलो तर मला y इज इक्वल टू काय मिळेल, y इज इक्वल टू my2 प्लस ny1 डिवायडेड बाय m प्लस n.
काय मिळेल बघा, my2 प्लस ny1 डिवायडेड बाय m प्लस n. केव्हा मिळेल? जेव्हा मी या ठिकाणी परपेंडिक्युलर काढेल, पुन्हा हे डिस्टन्सेस घेईल, त्याला इक्वल टू ms/n, पुन्हा याचप्रमाणे प्रोसेस करेल, सेम प्रोसेस, त्यावेळेस मला yची व्हॅल्यू मिळेल. वी विल गेट द व्हॅल्यू ऑफ y. मीन्स द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट P which divides the line segment in the given ratio, that is m/n, then the coordinates are written as mx2 plus nx1 upon m plus n. This is the first coordinate of that point P. Another coordinate is my2 plus ny1 divided by m plus n. हा एक दुसरा कोऑर्डिनेट आपल्याला मिळेल. म्हणजे पीचे कोऑर्डिनेट लिहिताना मला अशा पद्धतीने लिहावे लागतील, कोऑर्डिनेट्स ऑफ पीचे कोऑर्डिनेट्स mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n, and the second coordinate my2 plus ny1 divided by m plus n. Now these are the coordinates of the point P. म्हणजेच काय, तर दिस इज द x अँड दिस कोऑर्डिनेट इज y. अशा पद्धतीने आपल्याला हे कोऑर्डिनेट्स मिळतात. अँड दिस इज द सेक्शन फॉर्म्युला. कारण बऱ्याच वेळा काय होतं की ह्या सेक्शन फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला वाटतं की डिस्टन्स काढायचं आहे. आपल्याला या ठिकाणी डिस्टन्स काढायचंच नाही आहे. या ठिकाणी आपल्याला कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉईंट विच डिव्हाइड्स द लाईन सेगमेंट, आणि हा जो पॉईंट P मी या ठिकाणी दाखवला, धिस पॉईंट इज अ इंटरनल डिव्हिजन पॉईंट. म्हणजे अशा पद्धतीने इंटरनल डिव्हिजन याची होते आहे. दुसरा एक प्रकार आहे की जे एक्सटर्नल डिव्हिजन पॉईंट असतो, की एखाद्या सेगमेंटला तो पॉईंट एक्सटर्नली डिव्हाइड करतो. आता एक्सटर्नली कशा पद्धतीने डिव्हाइड करतो ते पण आपल्याला कन्सेप्ट थोडासा आपण समजून घेऊ आणि मग पुढे जाऊया की एक्सटर्नल डिव्हिजन पॉईंट म्हणजे नेमकं काय. तर सपोज सेगमेंट AB इज गिव्हन. समजा अशा पद्धतीचे सेगमेंट AB दिलेले आहे आणि एक P पॉईंट दिलेला आहे अशा पद्धतीने. दिस इज पॉईंट P नाव. येस. नाव दिस पॉईंट P डिव्हाइड्स AB. आता हे आपल्याला पटत नाही, पण याचं एक्सटर्नल डिव्हिजन होतं आहे. कोणाचं? या AB सेगमेंटचं. कशा पद्धतीने? कोणत्या रेशोमध्ये? तर AP अपॉन BP. कोणत्या पद्धतीने? AP अपॉन BP किंवा PB. येस. या पद्धतीने AP टोटल अँड डिव्हायडेड बाय BP. आता हे तुम्हाला लक्षात आलं असेल की ज्यावेळेस आपण टँजंट सेगमेंट्स आणि त्या सर्कलच्या बाबत विचार करत होतो, त्यावेळेस आपण एक्सटर्नल डिव्हिजन जी आहे कॉर्ड्सची, त्या ठिकाणी आपण याचा विचार केलेला आहे. एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ द कॉर्ड्स ऑफ अ सर्कल. येस. कशा पद्धतीने? तर ते सुद्धा तुम्हाला मी आठवण करून देतो की आपण कशा पद्धतीने लिहिलेले आहे आणि ते एक्सटर्नल डिव्हिजन कशा पद्धतीने आहे. हे एक सर्कल होतं, अशा पद्धतीने बघितलं आपण. यामध्ये ही एक कॉर्ड आहे AB, ही एक दुसरी कॉर्ड आहे, समजा ही AB कॉर्ड आहे, ही PQ कॉर्ड आहे. आता या इंटरसेक्ट होत नाही आहेत, पण त्या जर मी पुढे वाढवल्या तर P मध्ये इंटरसेक्ट होतील किंवा कुठल्या तरी पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतील. अशा पद्धतीने समजा हा P पॉईंट आहे. तर मी आता याचे रेशो कसे लिहितो बघा. AP इंटू कशा पद्धतीने लिहितो बघा, AP इंटू PB. येस. मग आता या ठिकाणी रेशो आपल्याला लिहायचं आहे, पण या ठिकाणी रेशो नाही आहेत, या ठिकाणी प्रॉडक्ट आहे. त्याचं कारण असं की ते हा कन्सेप्ट वेगळा आहे. पण मी सांगताना असं सांगतो की AP हा एक टोटल सेगमेंट मी घेतला, इंटू BP असं जेव्हा घेतो त्यावेळेस रेशो घेताना मला AP अपॉन PB म्हणजे दिस पॉईंट P डिव्हाइड्स AB इंटू द एक्सटर्नल डिव्हिजन. म्हणजे एक्सटर्नली तो डिव्हाइड करतो आहे ABला, असा त्याचा अर्थ या ठिकाणी आपल्याला घेता येईल. ओके. म्हणजे हा एक्सटर्नल डिव्हिजन पॉईंट आला.
पुन्हा आपण तशाच पद्धतीने जर गेलो याच पद्धतीने तर मला या पॉईंटचे कोऑर्डिनेटसुद्धा काढता येतात. एक्स वाय, समजा इथे घेतलं x1 y1, दिस पॉईंट इज x2 y2. आता हे अभ्यासक्रमात जरी नसलं तरी 2 मिनटं आपल्याला याच्या संदर्भात विचार करणं गरजेचं आहे. पुन्हा आपण काय केलेलं होतं बघा, याचा कोऑर्डिनेट x1 y1, याचा कोऑर्डिनेट x2 y2 आणि पीचा कोऑर्डिनेट xy. मी पुन्हा या ठिकाणी काय करतोय, परपेंडिक्युलर टाकतोय. बी पासून परपेंडिक्युलर टाकला, पी पासून परपेंडिक्युलर टाकला. येस, पुन्हा हे परपेंडिक्युलर काहीतरी सी क्यू डी आहेत असं मी गृहीत धरतो. सी आहे, हा क्यू आहे, हा डी आहे. आता सी क्यू डिस्टन्स मला काढता येईल. आता ॲक्च्युअली मला डिस्टन्स पहिलं काय पाहिजे तर सी डी. येस, रेशो मी कशा पद्धतीने घेणार आहे बघा, एम एस टू एन, म्हणजे हा टोटल एवढा आहे तो एम आहे आणि हा रेशो आहे एन. आता एम एस टू एन असा रेशो घ्यायचा नाही आहे आपल्याला, एम एस टू एन. येस, म्हणजे पहिलं डिस्टन्स मला काढायचं आहे सी डी. येस, हे सी डी डिस्टन्स कशा पद्धतीने मी काढणार, सीचं कोऑर्डिनेट काय x1, 0, क्यूचे काय तर x2, 0. येस, डीचे काय तर x, 0. मग मला सी डी डिस्टन्स घ्यायचं आहे म्हणजे x मायनस x1, x मायनस x1. येस, दुसरं डिस्टन्स घ्यायचं आहे मला, ते घ्यायचं आहे क्यू डी. क्यू डी इज इक्वल टू x मायनस x2, x मायनस x2. आणि पुढे जाऊन मला काय करायचं आहे तर रेशो घ्यायचा आहे. कोणता रेशो, ए पी अपॉन पी बी. बरोबर, ए पी अपॉन पी बी इज इक्वल टू सी डी अपॉन क्यू डी, सी डी अपॉन क्यू डी अँड इज इक्वल टू एम अपॉन एन. बघा, ए पी इज एम अँड बी पी इज एन. मग हा रेशो घेतल्यानंतर पुढे मी काय करणार, सी डी अपॉन क्यू डी. सी डीची व्हॅल्यू काय आहे आपण लिहिली आहे बघा, x मायनस x1 डिवायडेड बाय क्यू डी दॅट इज x मायनस x2 अँड इज इक्वल टू एम अपॉन एन. मी जर हे कॅल्क्युलेट केलं, पुन्हा या ठिकाणी गुणलं, एन इन ब्रॅकेट x मायनस x1, एम इन ब्रॅकेट x मायनस x2, एन एक्स मायनस एन x1 इज इक्वल टू एम एक्स मायनस एम x2. मग हा रेशो कशा पद्धतीने येईल, सॉरी हे कोऑर्डिनेट्स कसे येतील बघा. पुन्हा या ठिकाणी सिमिलर टर्म्स मी कलेक्ट करतो. हा एम एक्स काय येईल, याच बाजूला आहे एम एक्स, म्हणून मी हा एन एक्स काय करतो या बाजूला नेतो आहे. या ठिकाणी उरेल मायनस एन x1, हा मायनस एम एक्स टू इकडे आणतो म्हणजे मायनसचं प्लस होईल, प्लस एम x2 इज इक्वल टू एम एक्स मायनस एन एक्स. या ठिकाणी बघा, आता पहिले ही टर्म लिहितो, एम x2 मायनस एन x1 इज इक्वल टू एक्स कॉमन काढतो, एम मायनस एन. मला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे, एक्स इज इक्वल टू एम x2 मायनस एन x1 डिवायडेड बाय एम मायनस एन. दिस इज द व्हॅल्यू ऑफ एक्स. किंवा वेन द पॉईंट डिव्हाइड्स द सेगमेंट एक्सटर्नली. एक्सटर्नली जर डिव्हाइड करत असेल तर फक्त या ठिकाणी काय होतं आहे, चिन्ह बदलतं आहे, फॉर्म्युला इज सेम. तसंच वायची व्हॅल्यू मला काढता येईल. इफ वी ड्रॉ द परपेंडिक्युलर ऑन वाय ॲक्सिस, मग वाय काय मिळेल, सिमिलरली वाय इज इक्वल टू एम y2 मायनस एन y1 डिवायडेड बाय एम मायनस एन. दिस इज द अनदर सेक्शन फॉर्म्युला. मग हे सांगण्याचा उद्देश असा की एखादा पॉईंट त्या सेगमेंटला इंटरनली डिव्हाइड करतो कशा पद्धतीने आणि एक्सटर्नली कशा पद्धतीने डिव्हाइड करतो. बरोबर आहे. या ठिकाणी 2 प्रकारचे सेक्शन फॉर्म्युले आहेत, सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन अँड सेक्शन फॉर्म्युला फॉर एक्सटर्नल डिव्हिजन. हे मी जस्ट तुम्हाला या ठिकाणी कशा पद्धतीने एक्सटर्नल डिव्हिजन असतं हे पण या ठिकाणी एक्सप्लेन केलं. आता असा विचार करूया की सपोज वी नो द सेक्शन फॉर्म्युला, हाऊ टू फाइंड आउट द कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट विच डिवाइड्स द लाइन सेगमेंट इनटू द गिव्हन रेशो.
हा भाग मला या ठिकाणी माहीत झाला. मग आता असा विचार करूया आपण की सपोज P पॉइंट इज गिव्हन. दिस इज अ सेगमेंट AB and point P is given to you. This point P divides the line segment into the ratio, but this point P is now midpoint. Yes, point P is midpoint. मला याचे कोऑर्डिनेट आहेत x1 y1, याचे कोऑर्डिनेट आहेत x2 y2 आणि हा m as to n मध्ये तो डिवाइड होतोय. पण P is a midpoint of the segment. Here point P divides the segment AB in ratio m as to n. बरोबर, m as to n मध्ये डिवाइड होतोय. But P is a midpoint of AB, then AP upon PB is equal to 1:1. लक्षात आलं असेल तुमच्या की AP इज इक्वल टू PB आहे, म्हणजेच AP अपॉन PB हा रेशो किती येईल 1:1, म्हणजेच M अपॉन N हा रेशो किती येईल 1:1 अँड हेन्स M इज इक्वल टू N असं मला या ठिकाणी मिळतं आहे. बरोबर की जर तो P पॉइंट म्हणजे इंटरनल डिव्हिजन पॉइंट हा जर मिड पॉइंट असेल तर M इज इक्वल टू N असतं. येस, म्हणून मला या P चे कोऑर्डिनेट्स काढता येतील. P इज अ मिड पॉइंट ऑफ द सेगमेंट AB. कॅन वी फाइंड द मिड पॉइंट कोऑर्डिनेट ऑफ दॅट मिड पॉइंट? येस, इट इज व्हेरी इझी. आपला फॉर्म्युला वापरूया. x इज इक्वल टू mx2 प्लस nx1 डिवायडेड बाय m plus n. Yes. Second, y is equal to my2 plus ny1 divided by m plus n. असा फॉर्म्युला मी वापरला. काय करणार मी फक्त m इज इक्वल टू n असं पुटअप करणार. येस, मग ज्या ठिकाणी n दिसतोय त्या ठिकाणी मी m टाकतो. चालेल. x इज इक्वल टू mx2 प्लस mx1 डिवायडेड बाय m प्लस m. Yes, here y is equal to my2 plus my1 divided by m plus m. हे जर मी सोडवलं तर x is equal to m is common, x2 plus x1 divided by 2m. Sum of this m plus m is 2m. Here is again y is equal to my2 plus ny1 divided by, sorry, m is common, y1 plus y2 plus y1 divided by 2m असं मला मिळेल. m is cancel. x is equal to मला व्हॅल्यू मिळते बघा x2 plus x1 divided by 2 and y is equal to y2 plus y1 divided by 2. Now these are the coordinates of the midpoint P. मग या P चे कोऑर्डिनेट्स काय तर x1 प्लस x2 डिवायडेड बाय 2. आपण असंही लिहिलं तरी चालेल किंवा असंही लिहिलं तरी चालेल x1 प्लस x2. दुसरा कोऑर्डिनेट y1 प्लस y2 डिवायडेड बाय 2. आता हे P चे कोऑर्डिनेट झाले केव्हा व्हेन P इज अ मिड पॉइंट ऑफ द लाईन सेगमेंट. लाईन सेगमेंटचा जर P हा मिड पॉइंट असेल तर मला हा फॉर्म्युला वापरायचा. या पद्धतीने मला त्याचे कोऑर्डिनेट्स काढता येतील. दिस इज द मिड पॉइंट फॉर्म्युला. हा जो फॉर्म्युला आहे या फॉर्म्युल्याला आपण मिड पॉइंट फॉर्म्युला असं म्हणतो. नाउ द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट P आर x1 प्लस x2 अपॉन 2, y1 प्लस y2 अपॉन 2. येस, मग आता सोपा भाग. समजा A चे कोऑर्डिनेट्स 3,4 आहेत आणि B या पॉईंटचे कोऑर्डिनेट -4,5 आहे. तर P चे कोऑर्डिनेट्स काय? व्हॉट आर द कोऑर्डिनेट्स ऑफ P? मला या ठिकाणाहून डायरेक्ट मिळतं आहे बघा 3 -4 डिवायडेड बाय 2, 3 -4 डिवायडेड बाय 2. दुसरा 4
प्लस 5 डिवायडेड बाय 2 हे कॉर्डिनेट झाले. म्हणजे पहिला कॉर्डिनेट आला -1/2, दुसरा कॉर्डिनेट आला 9/2. येस. मग आपण संक्षिप्त रूप दिलं की आपल्याला ते पॉईंट्स मिळतील, ते कॉर्डिनेट्स या ठिकाणी मिळतील. म्हणजे टोटल एवढा सेक्शन फॉर्म्युला आपल्याला वापरण्यापेक्षा इफ द गिव्हन पॉईंट इज अ मिड पॉईंट देन वी यूज दिस फॉर्म्युला. दिस इज कॉल्ड ॲज अ मिड पॉईंट फॉर्म्युला. आपण याला मिड पॉईंट फॉर्म्युला म्हणून म्हणूया. तो मिड पॉईंट फॉर्म्युला आपल्याला सहज वापरता येईल. येस. आता सेक्शन फॉर्म्युल्याचा पुढचा एक भाग आपल्याला बघायचा आहे की तो अतिशय महत्त्वाचा आहे पुन्हा, कारण तो जो पुढचा फॉर्म्युला आहे, नेक्स्ट फॉर्म्युला, मी आता जो फॉर्म्युला तुम्हाला सांगणार आहे तो फॉर्म्युला सेक्शन फॉर्म्युल्यावरच आधारित आहे, पण त्याच्यात कन्सेप्ट आपला ट्रायंगलचा आहे. आपल्याला काय काय माहिती आहे बघूया की ट्रायंगलमध्ये, इन अ ट्रायंगल इफ वी ड्रॉ, yes, suppose this is a triangle. Triangle is ABC. If we draw the medians of the triangle, आता या ट्रायंगलच्या मी मीडियन्स काढल्या. दिस इज अ वन ऑफ द मीडियन. दुसरी एक मीडियन मी काढली या ठिकाणी. आता व्हॉट इज मीन बाय मीडियन हे सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे की मीडियन इज द सेगमेंट जॉइनिंग द व्हर्टेक्स अँड मिडपॉईंट ऑफ द अपोजिट साइड. बघा, व्हर्टेक्स अँड मिडपॉईंट ऑफ द अपोजिट साइड. सपोज डी इज अ मिडपॉईंट अँड सेगमेंट जॉइनिंग धिस मिडपॉईंट अँड व्हर्टेक्स ऑफ द ट्रायंगल, इट इज कॉल्ड ॲज अ मीडियन. हे बऱ्याच वेळा आपल्याला माहिती असतं, पण ते मीडियन आहे म्हणजे आपल्याला कन्क्लुजन काढता येत नाही. दुसरा एक भाग, ऑल मीडियन्स आर कॉन्करंट. हे आपल्याला माहिती आहे. सगळे मीडियन्स कसे असतात, एकाच ठिकाणातून जातात किंवा आपण एका बिंदूतून जातात असं आपण त्याला म्हणूया. मग एकाच बिंदूतून जाणे याला कॉन्करंट असं म्हणतो आहे. दीज आर द कॉन्करंट मीडियन्स ऑर कॉन्करंट लाईन्स. दे पास थ्रू द सेम पॉईंट अँड धिस पॉईंट ऑफ कॉन्करन्स ऑफ द मीडियन्स इट इज कॉल्ड ॲज अ सेंट्रॉइड. हे पण आपल्याला माहिती आहे. जी इज अ सेंट्रॉइड. येस. मग आता हा सेंट्रॉइड काय करतो, अजून फॉर्म्युला आपल्याला अजून प्रॉपर्टी काय काय माहिती आहे की धिस सेंट्रॉइड ऑफ द ट्रायंगल डिव्हाइड्स ईच मीडियन इन द रेशो 2:1. धिस सेंट्रॉइड डिव्हाइड्स ईच मीडियन इन द रेशो 2:1. मग आता बघा, सेक्शन फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला रेशो आहे दिलेला आहे आणि त्या रेशोच्या विचारात घेऊन किंवा त्या रेशोला विचारात घेऊन आपल्याला कोऑर्डिनेट्स काढता येतात. मग जी इज अ पॉईंट ऑन द लाईन सेगमेंट AD. येस. धिस डिव्हाइड्स द लाईन सेगमेंट इन द रेशो 2:1. MS/N या ठिकाणी फिक्स आहे. MS/N बदलणार नाही. म्हणजे या ठिकाणी जर विचारात केलं की ईच मीडियन इज डिव्हायडेड इंटू 2:1, बरोबर. त्यामुळे मला या ठिकाणी विचारात घ्यावं लागेल. समजा असा विचार केला, कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट A आर x1 y1, कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट B आर x2 y2 अँड कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट C आर x3 y3. हे कोऑर्डिनेट्स आहेत. मला काय काढायचं आहे की लेट अस फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द सेंट्रॉइड. काय काढायचं आहे बघा, लेट अस फाइंड कोऑर्डिनेट्स ऑफ सेंट्रॉइड ऑफ द ट्रायंगल. सेंट्रॉइड ऑफ द ट्रायंगल. त्या ट्रायंगलच्या सेंट्रॉइडचे मला कोऑर्डिनेट्स काढायचे आहेत. मग याचे कोऑर्डिनेट्स काढायचे जीचे. मग जी हा कोणत्या सेगमेंटला डिव्हाइड करतो, तो ADला डिव्हाइड करतो. येस. मग या ठिकाणी मी लिहितो जी डिव्हाइड्स सेगमेंट AD इन द रेशो 2:1. बरोबर, कारण ही प्रॉपर्टीज आहे. G means the centroid. This centroid divides the segment AD or median into the रेशो 2:1. मग असा विचार करा की मला काय काय माहिती हवं की A पॉईंटचा कोऑर्डिनेट माहिती आहे. व्हॉट इज द कोऑर्डिनेट ऑफ D.
हे मला काढावं लागेल. लेट डी इज मिड पॉईंट ऑफ ए बी सी. बी सीचा तो मिड पॉईंट आहे, म्हणून डीचे कॉर्डिनेट्स काय येतील? डीचे कॉर्डिनेट्स मला डायरेक्ट काढता येतील का? बघा, येस, डी इज इक्वल टू डीचे कॉर्डिनेट्स मी लिहितोय आता x2 प्लस x3 डिवायडेड बाय 2, x2 प्लस x3 डिवायडेड बाय 2 बाय मिड पॉईंट फॉर्म्युला अँड y2 प्लस y3 डिवायडेड बाय 2, y3 डिवायडेड बाय 2. दीज आर द पॉईंट्स ऑफ डी. म्हणजे या ठिकाणी x2 प्लस x3 डिवायडेड बाय 2 अँड y2 प्लस y3 डिवायडेड बाय 2. दीज आर द कॉर्डिनेट्स ऑफ दिस पॉईंट डी. आता एचे कॉर्डिनेट्स तुम्हाला माहिती आहेत, डीचे कॉर्डिनेट्स तुम्हाला माहिती आहेत, रेशो तुम्हाला माहिती आहे, जीचे कॉर्डिनेट्स काढता येतील मला, बरोबर आहे. लेट ए इज इक्वल टू x1 y1 अँड डी इज इक्वल टू, म्हणजे डीचे कॉर्डिनेट्स x2 प्लस x3 अपॉन 2 अँड y2 प्लस y3 अपॉन 2. हे डीचे कॉर्डिनेट्स आहेत. मग आता हा x1 y1 आहेच ऑलरेडी, याला मी काय म्हणतो आता? x2 y2 म्हणतो. बघा, ॲक्च्युअली x2 आणि y2 म्हणजे आपण जसं आपण ए बीचा विचार केला, एचे कॉर्डिनेट्स x1 y1 आहेत, बीचे कॉर्डिनेट x2 y2 आहेत आणि हा जो पी आहे पॉईंट, याचे कॉर्डिनेट्स xy आहेत. तर मी या पद्धतीने m/n रेशो आहे, मी अशा पद्धतीने सेक्शन फॉर्म्युला लिहितो. त्याच पद्धतीने मी या ठिकाणी विचार करणार. मग सेक्शन फॉर्म्युलाचा आपला जो फॉर्म्युला ऑलरेडी एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज त्या आपण या ठिकाणी लिहूया. एक्स इज इक्वल टू ओरिजिनल फॉर्म्युला आपण लिहूया mx2 प्लस nx1 डिवायडेड बाय m प्लस n. वायच्या साठी काय लिहिणार? my2 प्लस ny1 डिवायडेड बाय m प्लस n. येस. मग आता ह्या किमती या ठिकाणी टाकायच्या. कशा पद्धतीने टाकणार बे पहा. एक्स इज इक्वल टू m इन ब्रॅकेट. आता m म्हणजे काय? तर 2, बरोबर आहे. इथे आणखी लिहून घ्या आपण m अपॉन n इज इक्वल टू 2 अपॉन 1. mची व्हॅल्यू किती? 2, म्हणून या ठिकाणी 2 लिहिला. m झाला x2 म्हणजे काय? x2 प्लस x3 अपॉन 2, x2 प्लस x3 अपॉन 2 एवढी व्हॅल्यू x2ची झाली. ओके. प्लस n मीन्स 1 लिहिण्याची गरज नाही, x1 डिवायडेड बाय m प्लस n म्हणजे 2 प्लस 1. लक्षात घ्या. या ठिकाणी yची व्हॅल्यू लिहितोय. m म्हणजे 2 इन ब्रॅकेट y2 मीन्स y2 प्लस y3 अपॉन 2 दॅट इज y2 अँड प्लस 1 इंटू y1 डिवायडेड बाय 2 प्लस 1. येस, दिस इज अ व्हॅल्यू ऑफ y. मग बघा, या ठिकाणी हा 2 कॅन्सल होतोय, नंतर इकडचा पण 2 कॅन्सल होतोय. येस. इथे येईल x इज इक्वल टू, हे कॅन्सल झाल्यावर यांची बेरीज करावी लागेल. मी बेरीज क्रमाने लिहितो पहा. x1 प्लस x2 प्लस x3, x1 प्लस x2 प्लस x3 डिवायडेड बाय 3, 2 प्लस 1 दॅट इज 3. y इज इक्वल टू y1 प्लस y2 प्लस y3 डिवायडेड बाय 3. मग हे x कॉर्डिनेट झाला आणि हा y कॉर्डिनेट झाला. या जीचे कॉर्डिनेट्स x आणि y आहेत असं मी जर गृहीत धरलं तर या जीचे कॉर्डिनेट्स मला या ठिकाणी मिळालेत. दीज आर द कॉर्डिनेट्स ऑफ द सेंट्रॉइड ऑफ द ट्रायंगल. म्हणजे बघा, आपल्याला ज्यावेळेस ट्रायंगलच्या तिन्ही कॉर्डिनेट्स मला दिलेले आहेत तर मी सेंट्रॉइडचा कॉर्डिनेट काढू शकतो. येस, वी कॅन इझिली फाइंड आउट द coordinate of the centroid of the triangle. Yes, means G किंवा coordinates of G चे coordinates कसे मिळतील मला? x1 प्लस x2 प्लस x3 डिवायडेड बाय 3, y1 प्लस y2 प्लस y3 डिवायडेड बाय 3. These are the coordinates of centroid. तुम्ही म्हणाल की सर हे कशा पद्धतीने करायचं? तर x1 y1 समजा 3 4 आहे, x2 y2 समजा 2 3 आहे
आणि x2y2 समजा 5 4 आहे. मी काय करणार, मला याचा कॉर्डिनेट काढायचा आहे. सरळ मी फॉर्म्युला वापरणार. x1 दॅट इज 3 प्लस 5 प्लस 2 डिवायडेड बाय 3. देन y दॅट इज 4 प्लस 4 प्लस 3 डिवायडेड बाय 3. हा फॉर्म्युला मी वापरणार. दिस इज द फॉर्म्युला टू फाइंड आउट द सेंट्रॉइड, कोऑर्डिनेट ऑफ द सेंट्रॉइड ऑफ द ट्रायंगल. ट्रायंगलच्या सेंट्रॉइड काढण्याचा हा फॉर्म्युला आहे. याला सेंट्रॉइड फॉर्म्युला असं म्हणतात. दिस इज सेंट्रॉइड फॉर्म्युला. दिस इज सेंट्रॉइड फॉर्म्युला. हा सेंट्रॉइड फॉर्म्युला या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे. दिस इज सेंट्रॉइड फॉर्म्युला. सेंट्रॉइड फॉर्म्युला. तर इतकं सोपं आपल्याला या ठिकाणी हे फॉर्म्युलेच मिळतात. याचा जर आपण व्यवस्थित असा अभ्यास केला तर हे फॉर्म्युले सहज लक्षात राहतात. व्हेरी व्हेरी सिम्पल. मग आता हे याच्यावरची उदाहरणं सोडवायचीत आपल्याला. कॉर्डिनेट ऑफ सेंट्रॉइड काढायचा आहे. केव्हा काढायचा आहे? वेन ऑल द 3 व्हर्टायसेस ऑफ द ट्रायंगल्स आर गिव्हन. ते दिलेले आहेत तेव्हा आपल्याला काढता येईल. किंवा आपल्याला बऱ्याच वेळा ह्या सेंट्रॉइडचे कॉर्डिनेट दिलेले असतील. मला डीचे कॉर्डिनेट काढायचे किंवा सीचे कॉर्डिनेट काढायचे, अशा पद्धतीने असेल. अशा पद्धतीने वेगवेगळ्या कन्सेप्टने उदाहरणांचा विचार करावा लागेल. ओके. आज आपण काय काय बघितलं? सेक्शन फॉर्म्युला, इंटरनल डिव्हिजन, एक्सटर्नल डिव्हिजनचा हा एक्स्ट्रा पार्ट मी तुम्हाला या ठिकाणी सांगितला. तो अभ्यासक्रमात नाही, पण तरीही इंटरनल डिव्हिजन आणि एक्सटर्नल डिव्हिजन हे क्रमाने येतं, ते आपल्याला माहिती असायला पाहिजे. नंतर मिड पॉईंट फॉर्म्युला आपण बघितला आणि तिसरा फॉर्म्युला बघितला दॅट इज द सेंट्रॉइड फॉर्म्युला. येस, हे लक्षात ठेवायचं. पुढच्या तासाला आपण या सगळ्या फॉर्म्युल्यांवर आधारित वेगवेगळी उदाहरणं सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके. आज आपण या ठिकाणी थांबतो आहोत. धन्यवाद.